आचरण येथे श्री रासाई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त मंदिरात रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। यावेळी 22 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। या शिबिरात 57 वर्षीय आरोग्य सेविकेनं रक्तदान केलं। वयाच्या 57व्या वर्षी तुम्ही रक्तदान करताय पहिल्यांदाच। नमस्कार, माझं नाव अलका रामचंद्र कासार। मी रोड नंबर 2 मध्ये कार्यरत आहे आणि माझं आज 57 वर्ष वय आहे आणि मी आज स्वखुशीने पहिल्यांदाच रक्तदान देत आहे। रक्तदान केलंय, काय संदेश द्याल इतरही समाजातील घटकांना? रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान, रक्तदानासारखं कुठचंही दान नाही आहे, ते श्रेष्ठ आहे आणि रक्तदानामुळे एखाद्याचा प्राण वाचू शकतो। तरुण पिढी महिलांना काय संदेश द्याल? तरुण पिढीने म्हणजे मागे न राहता त्यांनी काय करावं की पुढे येऊन स्वखुशीने रक्तदान करावं असं वाटतं। तुम्ही आरोग्य सेविका म्हणून चिरणे उपकेंद्रात काम करता, लोरी उपकेंद्रात काम करताय, तिथील देखील कामाचा आपण बघितलं तर वेळोवेळी गौरव केलेला आहे। हो, आणि आपण आता रक्तदान करताय, या सर्व कार्याबद्दल त्याबद्दल काय? लोरे नंबर 2 मध्ये मी 24 वर्ष कार्यरत आहे। 2001 सालामध्ये मी आली आणि बरेच पुरस्कार मी लोरे सब सेंटरमध्ये येऊन घेतलेला आहे आणि तिथल्या कामाचं म्हणजे खरोखरच समाधानकारक आहे। लोकांचं म्हणजे लोकमत पण चांगलं आहे। एकंदरीत बघितलं तर आपण ग्रामीण भागातली जी आरोग्य व्यवस्था ही कुठेतरी कोलमडलेली असताना तुम्ही एका उपकेंद्रात अगदी डिलिव्हरी देखील केलेल्या होत्या, त्याचा अनुभव कसा होता? मला वाटते या उपकेंद्रात झाल्यापासून जवळजवळ 60 ते 70 डिलिव्हरी केलेल्या आहेत आणि मी मुख्यालयातच कायम स्वरूपी राहते, कधी अपडाऊन केलेलं नाही। 24 तास कार्यरत असते उपकेंद्रामध्ये। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।